नमस्कार. आपल्या अभ्यास वर्गाला आपण सुरुवात करूया. सुरुवातीला मी डॉक्टर देशपांडे यांना विनंती करते की त्यांनी अभंग म्हणून आपल्या अभ्यास वर्गाला सुरुवात करावी. मन माझे चपळ न राहे निश्चळ, मन माझे चपळ न राहे निश्चळ, घडी एकी पळ स्थिर नाही, घडी एकी पळ स्थिर नाही, मन माझे चपळ न राहे निश्चळ. आता तू दास नव्हे नारायण, आता तू दास नव्हे नारायण, धावे मज दीना गांजियले, धावे मज दीना गांजियले, मन माझे चपळ न राहे निश्चळ. धाव घाली पुढे इंद्रियांचे ओढी, धाव घाली पुढे इंद्रियांचे ओढी, केले तडातोडी चित्त माझे, केले तडातोडी चित्त माझे, मन माझे चपळ न राहे निश्चळ. तुका म्हणे माझा न चले सायास, तुका म्हणे माझा न चले सायास, राहिलो मी आस धरुनी तुझी, राहिलो मी आस धरुनी तुझी, मन माझे चपळ न राहे निश्चळ, मन माझे चपळ न राहे निश्चळ, घडी एकी पळ स्थिर नाही, घडी एकी पळ स्थिर नाही, मन माझे चपळ न राहे निश्चळ, न राहे निश्चळ, न राहे निश्चळ. छान. सुरुवात छान झाली. तुकाराम महाराजांनी मनाचे खूप छान वर्णन ह्या अभंगामध्ये केलेलं आहे. ह्या मनाच्याच हे मनच आपल्याला बंधनात टाकायलाही कारणीभूत ठरतं आणि बंधनमुक्त करायलाही कारणीभूत ठरतं. गुणांच्या आधारे आपण या अध्यायामध्ये हेच समजावून घेणार आहोत. मी सुचिताला विनंती करते की तिने आपल्या निरूपणाला सुरुवात करावी. सुचिता. सॉरी, माईक म्यूट राहिला होता. हा, ओके ओके. सॉरी. ज्या मनाला हिंडायला त्रैलोक्यही कमी पडतं असं माऊलींनी वर्णन केलेलं आहे, त्याच मनाचं वर्णन करणारा हा सुंदर अभंग सरांनी गायला. खूप छान सुरुवात झाली. मी प्रार्थनेनं सुरुवात करते. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री
गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी. सगळ्यांना आदरपूर्वक नमस्कार. गुणातीत योगाचा अभ्यास करत आपण पहिले 6 श्लोक आत्तापर्यंत अनुभवलेले आहेत आणि आपण असं पाहतोय की ही सृष्टी या 3 गुणांनी परिपूर्ण आहे. म्हणजे सत्व, रज आणि तम हे गुण या सृष्टीमध्ये भरूनच आहेत. म्हणजे अगदी सूर्याकडे जरी बघितलं तरी त्याच्या ठिकाणी सुद्धा हे 3 गुण आहेतच. कसे कसे आहेत ते? तर त्यातला प्रकाश म्हणजे सत्वगुण आहे, उष्णता म्हणजे रजोगुण आहे आणि छाया म्हणजे तमोगुण आहे. अगदी तेजामध्ये सुद्धा हे 3 गुण आहेत. म्हणजे ज्योतीच्या मुळाशी असणारा पांढरा प्रकाश म्हणजे सत्व, त्याच्या टोकाशी वरती असणारा तांबडा प्रकाश म्हणजे रज आणि अग्रभागी जे दिसतं ते काजळी म्हणजे तो तमोगुण आहे. म्हणजे प्रकाशमय दिवस म्हणजे सत्वप्रधान, अंधारमय रात्र म्हणजे तमप्रधान आणि प्रातःकाळी जे आरक्तवर्ण दिसतो तो रजोगुणी आहे. म्हणजे संपूर्ण सृष्टीचं जसं खनिज, उद्भिज आणि प्राणी असे 3 भाग केलेले आहेत. म्हणजे खनिज म्हणजे तम, उद्भिज म्हणजे रज आणि प्राणी म्हणजे सत्वप्रधान. अगदी आयुर्वेदात सुद्धा शरीराचं वात, पित्त, कफ असे दोष सांगितलेले आहेत. ते हे दोष म्हणजे सुद्धा कसे आहेत? अनुक्रमे सत्व, रज आणि तमच आहेत. म्हणजे अगदी आपण जे पुरुषार्थ म्हणतो धर्म, अर्थ, काम, तर हे सुद्धा सत्व, रज, तमोगुण दर्शकच असणारे पुरुषार्थ आहेत. उत्पत्ती, स्थिती, लय आपण सृष्टीच्या बाबतीत आपण हे नेहमी ऐकतो की हे सुद्धा सत्व, रज, तम प्रधान आहेत. त्याप्रमाणेच काय आहे की वर्तमान म्हणजे सत्व आहे, भविष्य म्हणजे रज आणि भूत म्हणजे तम आहे. म्हणजे याप्रमाणे काय आहे की हे तिन्ही गुण वस्तूत, परिस्थितीत सर्व काळी आळीपाळीनं प्रवृत्त होत असतात. आपण मागच्या वेळी सत्वगुण कसा बंधनकारक ठरतो म्हणजे तत्र सत्वम निर्मलत्वात प्रकाशक अनामयम असं बघितलं होतं. म्हणजे सत्वगुणाला भगवंत निर्विकार म्हणतात. ही सत्वगुणाची खरोखर अगदी विलक्षणता आहे. म्हणजे सत्वगुण कसा आहे आपण पाहिलं की सत्वगुण हा गुणातीत होण्याच्या अगदी जवळ आहे. म्हणजे जरी सत्वगुण निर्विकार आहे, अनामयमचा अर्थ काय आहे की निर्विकार आहे तो, पण तो कशामुळे विकारी बनतो की तो संगामुळे विकारी बनतो. या श्लोकामध्ये सांगितलं की सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चानघ. म्हणजे संग हे काय आहे? हे रजोगुणाचं स्वरूप आहे. जो आज आपण बघणार आहोत जो श्लोक रजो रागात्मकम विद्धी, म्हणजे सुख आणि ज्ञान या 2 गोष्टी बाधक आहेत का? तर नाही, पण त्यांचा संग हा मात्र बाधक आहे. म्हणजे त्यांना आपलं मानणं हा संग आहे आणि तो बाधक आहे. म्हणजे वास्तविक सत्वगुण हा आपला नाहीच, तो कोणाचा आहे? तो प्रकृतीचा गुण आहे. म्हणजे माणसामध्ये रजोगुणाची ज्यावेळी प्राथमिकता किंवा प्रधानता असते, याच अध्यायामध्ये पुढे हा श्लोक येईल की तोपर्यंत त्याच्यामध्ये तो संग राहतो. म्हणजे जोपर्यंत रजोगुणाची प्रधानता आहे तोपर्यंत मुक्तीचा प्रवास किंवा आत्मोन्नतीचा प्रवास होऊ शकत नाही. भगवंतांनी सत्वगुणाला मी म्हटलं की निर्विकार म्हणलंय, अनामय म्हणलंय आणि परमपदाला सुद्धा अनामय म्हणलंय. आपल्याला दुसऱ्या अध्यायामध्ये हा श्लोक आलेला होता, पदम गच्छन्त नामयम. म्हणजे सत्वगुण हा कसा आहे तर तो सापेक्ष आहे, सापेक्ष निर्विकार आहे. म्हणजे तो परमपदाच्या बाबतीत निरपेक्ष निर्विकार आहे. म्हणजे हे तिन्ही गुण प्रकृतीजन्य असून सुद्धा रजोगुण तृष्णा तसंच आसक्तीनं उत्पन्न होणार आहे आणि तमोगुण हा अज्ञानानं उत्पन्न होणार आहे. सात्विक ज्ञानामध्ये मी ज्ञानी आहे हा संग आहे,
पण जर तत्वज्ञान पूर्ण असेल, परिपूर्ण असेल, तर मी ज्ञानी आहे. तत्वज्ञानी असलेला ज्ञानी कसा आहे, तर तो असंग आहे. म्हणजे तत्वज्ञानी जो आहे त्याच्याकडे ज्ञान असतंच, पण मी ज्ञानी आहे हे राहत नाही. म्हणजे सात्विक ज्ञानामध्ये द्रष्टा राहतो आणि आपल्या विशेषतेचं भान होतं, पण तत्वज्ञानामध्ये काय होतं, द्रष्टा राहत नाही आणि आपल्यात कोणती उणीवही राहत नाही. म्हणजे काय होतं, म्हणजे काय म्हणायचंय नेमकं, की आपण कोणीतरी विशेष आहोत. मी ज्ञानी आहे, मी तत्वज्ञानी आहे, असा जो अभिमान आहे, तो राहत नाही. म्हणजे आपल्या विशेषतेचा अनुभव होणं, मी कोणीतरी ग्रेट आहे, मी ज्ञानी आहे, हा संग आहे. आणि म्हणून मी ज्ञानी आहे असा स्वीकार केल्यानं काय होतं, म्हणजे सात्विक ज्ञान आणि तत्वज्ञान यातला फरक आहे हा, की तत्वज्ञानामध्ये कसा अनुभव आहे, निजानंदाचा, म्हणजे खऱ्या आनंदाचा अनुभव आहे. आज जो आपण श्लोक घेणार आहोत त्यामध्ये रजोगुणाचं स्वरूप नेमकं कसं आहे आणि तो कोणत्या प्रकारे, म्हणजे सत्वगुण जसा बंधनकारक ठरतो, तो तो अभिमानानं बंधनकारक ठरतो. पण रजोगुण कसा बांधतो आणि त्याच्या बांधण्याचा वेगळा प्रकार कसा आहे, तर ते आपण आज अभ्यासणार आहोत. मी डॉक्टर स्वातींना विनंती करते की 7वा श्लोक आणि त्यावरच्या माऊलींच्या ओव्यांचं वाचन करावं. रजोरागात्मकं विद्धि तृष्णासङ्गसमुद्भवम् तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम्. हे रज याची कारणे जीवा ते रंजवू जाणे, हे अभिलाखाचे तरुणे सदाची गा. हे जीवी मोटके रिगे आणि कामाचा मदी लागे, मग वारया वळगे चिंतेचिया. घृते आंबुकुनी अगियाळे वज्राग्नीचे हातकले, आता बहु थेकुले आहे तेथ. तैसी खवळे चाड होय दुःखा सकट गोड, इंद्रश्रीही सांगत हो लागे. तैसी तृष्णा वाढी नलिया, मेरूही हाता आलिया, तरी म्हणे एखादिया दारुणा वळगो. आजी असते वेचिजेल, परी पाहे काय कीजेल, ऐसा पांगी वडील व्यवसाय मांडी. जीविताची कुरोंडी वोवाळू लागे कवडी, मानी तृणाची जोडी कृतकृत्यता. म्हणे स्वर्गा न जावे, तरी काय तेथे खावे, यया लागी धावे याग करू. व्रता पाठी व्रते आचरे इष्टापुरते, काम्या वाचुनी हाते शिवणे नाही. पै ग्रीष्मांतीचा वारा विसवो नेणे वीरा, तैसा न म्हणे व्यापारा राती दिवो. काय चंचळू मासा कामिनी कटाक्षू जैसा, लवला हो तैसा विजू नाही. तेतुलेनी गा वेगे, स्वर्ग संसार पांगे, आजी माझी रिगे क्रियांची. ऐसा देही देहा वेगळा, ले तृष्णेचिया साखळा, खटाटोपू वाहे गळा व्यापाराचा. हे रजोगुणाचे दारुण, देही देहियासी बंधन, परीस आता विंदाण तमाचे ते. शब्दशः अर्थ काय आहे या श्लोकाचा बघूया सुरुवातीला. रजो रागात्मकं विद्धि तृष्णासंग समुद्भवम तन्निबध्नाति कौंतेय कर्मसंगेन देहिनम. हे कुंतीनंदना, हे कौंतेया, तृष्णासंग, तृष्णा आणि तृष्णा आसक्ती उत्पन्न करणाऱ्या रजोगुणाला तू काय समज, आसक्ती स्वरूपच आहे असे समज. तो कर्माच्या आसक्तीनं देहीला, म्हणजे कोणाला, जीवात्म्याला बांधून टाकतो. म्हणजे या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे की हा जो रजोगुण आहे तो आसक्ती स्वरूप आहे. म्हणजे एखाद्या वस्तू, व्यक्ती, परिस्थिती, घटना याबद्दल आपल्या मनामध्ये जे प्रेम उत्पन्न होतं, हे प्रेम या रजोगुणाचं स्वरूप आहे. म्हणजे अगदी आपण 8व्या अध्यायामध्ये अभ्यासलं होतं की
परमात्म्याचा संकल्प झाला. काय झाला? महासर्गाच्या सुरुवातीला परमात्म्याचा बहुस्याम प्रजायेय म्हणजे मी अनेक व्हावं असा जो संकल्प झाला, तर हा संकल्प सुद्धा कसा आहे? हा रजोगुणी संकल्प आहे. आपण 8व्या अध्यायामध्ये बघितलं होतं. याला गीतेनं कर्म असं म्हणलेलं आहे. म्हणजे महाप्रलयाच्या वेळी काय होतं? महासर्गाच्या वेळी प्रकृतीची सक्रिय अवस्था असं मानलं जातं. महाप्रलयाच्या वेळी ती अक्रिय असते आणि महासर्गाच्या वेळी ती काय होते? सक्रिय होते. मी एक आहे आणि मी पुष्कळ व्हावं असा जो भगवंतांचा संकल्प आहे, त्यांना या सृष्टीची रचना होती. मग काय म्हणलेलं आहे, की ज्यावेळी महाप्रलयाच्या वेळी ही सृष्टी सर्व प्राण्यांसहित भगवंतामध्ये लीन झालेली असते आणि ज्यावेळी पुन्हा सृष्टीची उत्पत्ती होती, त्यावेळी काय होतं, की भगवंतांचा हा पूर्वीचाच संकल्प आहे. म्हणजे एक भागवतामध्ये श्लोक येतो, मला तो श्लोक आता आठवत नाहीये, पण त्या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे, की भगवंत ज्यावेळी ब्रह्मदेवांना सृष्टी निर्मितीची आज्ञा करतात ना, तर त्यावेळी ते त्यांना सांगतात, की जशी तुम्ही पूर्वकल्पामध्ये सृष्टी निर्माण केली ना, तशीच पुन्हा सृष्टी निर्माण करा. म्हणजे ही पूर्वकल्पनाच पुन्हा सृष्टीच्या निर्मितीचा आरंभ करायला कारणीभूत आहे. म्हणजे प्राण्यांची कर्म परंपरा ही चालूच आहे. कारण महाप्रलय ज्यावेळी होतो त्यावेळी प्राण्यांची काही कर्म होत नाहीत. मग ही सगळ्या प्राण्यांची सुषुप्ती अवस्था असते आणि महासर्ग ज्यावेळी होतो म्हणजे सृष्टी निर्मिती ज्यावेळी होती त्यावेळी कर्माला पुन्हा प्रारंभ होतो. आपण आपल्याला आठवत असतील की या अध्यायामध्ये 3रा आणि 4था श्लोक आपण अभ्यासला होता. त्यामध्ये मम योनिर्महत ब्रह्म तस्मिन गर्भम दधाम्यहम किंवा भगवंत 4थ्या श्लोकामध्ये म्हणतात की अहम बीज पिता. म्हणजे या जीवांचा प्रकृतीशी विशेष संबंध करून देणं आणि जीवांचं आपापल्या कर्माचं फलस्वरूप शरीर देणं त्यांना, हा प्रकृतीमध्ये परमात्म्यानं गर्भ स्थापन करणं आहे असं आपण बघितलं. म्हणजे हा काय आहे, तर हा रजोगुण जो आहे ना, तो या सृष्टी निर्मितीचं कारण आहे असं आपण 8व्या अध्यायामध्ये अभ्यासलं होतं. आता रजोगुण हा जो रजोगुण आहे ना, तर तो बांधतो कोणत्या कारणामुळं ते सांगताना माऊली काय म्हणाले, की याला रजोगुण म्हणजे रज हे नाव याच कारणानं आहे, की याला रंजवण्याची कला अवगत आहे. म्हणजे हा रजोगुण जो आहे तो जीवाला विषयामध्ये असा काही रमवतो, की हे विषयांचं कधी न होणारं म्हणजे कधी न सरणारं असं तारुण्य आहे. या रजोगुणानं अंतःकरणात थोडासा जरी प्रवेश केला तरी त्या जीवाचं काय होतं, तो कामाच्या मस्तीत येतो. म्हणजे आपल्याला आपण भागवत कधी ऐकलं असेल तर त्यामध्ये राजा ययातीची गोष्ट आठवत असेल, की या राजा ययातीला आपल्या उतारवयामध्ये सुद्धा इतकी भोगाची लालसा राहिलेली होती, की तो आपल्या मुलाकडून त्याचं तारुण्य मागतो आणि आपलं म्हातारपण त्याला देतो. पण तरीही त्याची भोगाची लालसा संपत नाही. तो असमाधानीच राहतो. म्हणजे कसं आहे, की हा रजोगुण ज्यावेळी आपल्या अंतःकरणात प्रवेश करतो, त्यावेळी काय होतं, तो जीव कामाच्या मस्तीत येतो आणि तो विषयांच्या चिंतनरूपी वाऱ्यावर स्वार होतो. म्हणजे काय वर्णन करताना माऊली काय म्हणतात, की अगदी पेटलेल्या अग्निकुंडामध्ये तूप शिंपडलं आणि त्यात विजेच्या अग्नीनं ते प्रदीप्त झालं, की त्या अग्नीला हे कमी आहे अथवा हे जास्त आहे असं म्हणता येईल का? म्हणजे पेटलेल्या अग्निकुंडामध्ये तूप शिंपडलं तर काय होईल? साहजिकच भडका उडेल. त्याप्रमाणे इच्छा ज्यावेळी खवळती आणि दुःखासकट सर्व गोष्टी गोड वाटतात आणि इंद्रियांचं वैभव सुद्धा काय वाटतं त्यावेळी थोडं वाटू लागतं आणि मग असं वाटतं की हे सगळं आहे हे कमीच आहे. म्हणजे असं इच्छा वाढल्या की जरी मेरू पर्वत सुद्धा हाताला लागला ना, तरी तो म्हणतो की यापेक्षा आणखीन काही भयंकर श्रमानं एखादी गोष्ट किंवा एखादं स्थान मला प्राप्त करण्यासारखं असेल तर ते मिळवायच्या खटपटीला आधी मी लागतो. म्हणजे
आज आज आहे माझ्याकडे जे काही आहे ते जर खर्च केलं तर उद्या काय करायचं असं म्हणून तो नवनवीन धंद्यांना आरंभ करतो. म्हणजे कवडीवरून आपलं जीवित ओवाळून टाकतो आणि गवताच्या काडीच्या प्राप्तीनं सुद्धा कृतकृत्यता समजतो. म्हणजे हातचं आहे ते सोडून पळत्याच्या मागे धावतो आणि या धावपळीलाच आपल्या जन्माला आल्याचं सार्थक समजतो. स्वर्गाला गेला असताना तिथं काय खावं असं म्हणतो आणि म्हणून यज्ञ करतो. म्हणजे स्वर्गप्राप्तीच्या अभिलाषेनं यज्ञ करायला लागतो. व्रतांमागं व्रतांचं आचरण करतो आणि इष्ट आणि पूर्त कर्म करतो. मग काम्य कर्मा वाचून तो दुसऱ्या कशालाच स्पर्श करत नाही. म्हणजे माऊली पुढे म्हणतायत, हे अर्जुना, जसा ग्रीष्म ऋतूचा शेवटला वारा एक क्षणभर सुद्धा विश्रांती घेणं जाणत नाही, त्याप्रमाणे हा रजोगुणी पुरुष व्यापार करीत असताना दिवसरात्र काही बघत नाही. रजोगुणापुढं मासा कसला चंचल आहे. जसा स्त्रीचा नेत्र कटाक्ष चंचल असतो तसा तो रजोगुणी पुरुष चंचल असतो. विजेमध्ये तसा चंचलतेचा वेग नसतो. म्हणजे सगळ्यात चपळ खरं तर विजेला मानलं जातं. पण हा जो रजोगुणी गुणांच्या प्रभावाखाली असलेला पुरुष या विजेपेक्षा सुद्धा चंचल असतो असं म्हणलेलं आहे. तितक्या वेगानं स्वर्ग आणि संसार यांच्या उत्कट इच्छेनं कर्मरूपी अग्नीमध्ये प्रवेश करतो. देहापासून जीवात्मा वेगळा असता तो देहामध्ये असतो तेव्हा तृष्णेची बेडी आपल्या पायामध्ये अडकून याप्रमाणे व्यापाराचा खटाटोप आपल्या गळ्यामध्ये अडकवून घेतो. देहदारी जो आत्मा त्याला देहामध्ये असताना हे रजोगुणाचं भयंकर बंधन असते. आणि माऊली म्हणतात की पुढं आता तू तमोगुणाचं काय कौशल्य आहे ते तू ऐक. म्हणजे एक काय बघितलं तर कसं आहे की मनुष्याच्या भोगवासना खरं तर कधी पूर्णच होत नाहीत. मग त्यासाठी त्यानं केलेली जी काही कर्म असतात ती त्याला अनंत काळजा निर्माण करतात. आणि अशी माणसं अशा चुकीच्या कल्पनेत वावरतात की म्हणजे माणसं अगदी स्टेटस पण ठेवतात. बिझी असा खूप जणांचा स्टेटस दिसतो की बिझी म्हणजे असं बिझी असणं हेच खरं आयुष्य आहे, असं हेच खरं जीवन आहे असं मानणारे लोकांची काही कमी नाही आहे. मग अशा माणसांना भोग भोगण्यासाठी साधनं गोळा करण्यात समाधान असतं का? हे तर कधीच असत नाही. कारण या अनेक खटपटी खूप प्रकारची टेन्शन निर्माण करतात. खायला आजूबाजूला भरपूर असतं पण ते खाता येत नाही कारण वेगवेगळ्या व्याधी मागं लागलेल्या असतात. या सगळ्या खटपटींमध्ये समाजामध्ये खूप हितशत्रू निर्माण केलेले असतात. त्यांचा सतत धोका जाणवत असतो. अगदी एअर कंडिशन असून सुद्धा त्याच्यामध्ये झोप लागत नाही कारण विचारांच्या गर्तेमध्ये ती झोप गमावलेली असते. म्हणजे मनुष्य ही सगळी धडपड खरं तर एका समाधानाच्या करता करत असतो. पण त्याच्या मागे इतका धावत असतो की त्याची इतकी दमछाक होऊन जाते. म्हणजे अशी शेकडो माणसं, हजारो माणसं हे पाहिजे, ते पाहिजे, आणखी पाहिजे अशा इच्छापूर्तीच्या गर्तेमध्ये इतकी लडबडलेली दिसतात की आपली मानसिक शक्ती आपल्या मानसिक शक्तीचा अपव्यय होतोय हे सुद्धा काही लक्षात येत नाही. आणि काय असतं की या इच्छा ज्या असतात ना त्या कधी पूर्ण न होणाऱ्या असतात. म्हणजे कधीतरी असं वाटलं की आपली ही इच्छा पूर्ण झालेली आहे. पण हे वाटणं कसं असतं की ते अत्यंत तात्पुरतं असतं. ही इच्छा पुरी झाली की त्यामध्ये काही क्षणच समाधान राहतं आणि नंतर काय होतं की आणखीन वेगळ्या गोष्टींकडे धाव मनाची चालू होते. कारण कसं आहे की ह्या इच्छा संपणाऱ्या नाहीयेत. ह्या इच्छा संपत नाहीतच, पण त्याबरोबर त्या काय करतात, त्या आणखीन आपले शत्रू गोळा करतात आपल्यासोबत. ते कोण आहेत? तर ते काम आणि क्रोध आहेत. म्हणजे आपली इच्छा पुरी झाली, नाही झाली समजा, इच्छा एखादी पुरी नाही झाली, तर त्या मार्गामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी असतात, त्या सोडवण्यासाठी आपल्या मानसिक शक्तीचा खर्च होतो म्हणजे अपव्यय होतो.
आणि योग्य मार्गानं सरधोपट मार्गानं जर ती पूर्ण होत नसेल तर मग ते अन्य मार्गाचा सुद्धा म्हणजे अन्याय मार्गाचा सुद्धा वापर करायला मागं पुढे बघत नाहीत. म्हणजे गैरमार्गानं धनसंचय करायचा प्रयत्न करायचा आणि या इच्छापूर्तींच्या मागं लागून इच्छा पूर्ण न झाल्यानं निर्माण होणाऱ्या दुःखाच्या निवारणासाठी किंवा त्यातून निर्माण होणाऱ्या क्रोधासाठी आणि वाममार्गानं पैसा मिळवून सुख शोधण्यासाठी इतकी मानसिक शक्ती खर्च होते की काय होतं अंतिमतः माणूस विफल होतो, त्याला वैफल्य प्राप्त होतं. आता हे सगळं करताना समर्थ काय म्हणतात की अग्नीला तुम्ही कितीही खायला घातलं तरी त्याची भूक काही शमत नाही. त्याप्रमाणे हा रजोगुण म्हणजे कसा आहे तर हा साक्षात भस्मासूर आहे असं म्हणलेलं आहे. रजोगुणाचं वर्णन रामदास स्वामींनी इतकं सुंदर केलेलं आहे. म्हणजे तमोगुण म्हणजे अधम स्थिती आहे असं म्हणलंय त्यांनी. पण रजोगुण कसा आहे, रजोगुण जरी हा मध्यम स्थितीतला असा आहे असा वाटत असला तरी रजोगुणाचं वर्णन कसं आलेलं आहे दासबोधामध्ये. रजोगुणी माणसाला असं वाटत असतं की चांगलं खावं, चांगलं जेवावं, चांगलं परिधान करावं. इतकंच काय पण दुसऱ्याचं सुद्धा आपलंच असावं हे असंही त्याला वाटत असतं. म्हणजे भौतिक आसक्ती, यश, कीर्ती, द्रव्याची लालसा हा रजोगुण आहे असं समर्थ म्हणतात. धर्म, दान, जप, ध्यान, पाप, पुण्य याची कशाचीही अजिबात तमा न बाळगणं, तीर्थस्थानी न जाणं म्हणजे रजोगुण आहे. धनधान्य मिळवण्याची आणि ते साठवण्याची हा सुद्धा एक रजोगुण आहे. मीच काय तो शहाणा, मीच काय तो सुंदर, मीच काय तो एकटा बलाढ्य असा स्वतःबद्दलच्या थोरपणाचा अहंभाव हा सुद्धा रजोगुण आहे. मी आणि माझं एवढाच विचार करणं हा रजोगुण आहे. दुसऱ्याचं सर्व जावं आणि माझेची बरे असावे पैसे आठवे स्वभावे तो रजोगुण. देही तिरस्कार किंवा कामाचा विकार आणि पोटी कपट व मत्सर म्हणजे हाही रजोगुण आहे. आपल्या कुटुंबाबद्दल नको इतकी ममता अंतःकरणामध्ये असणं हे सुद्धा रजोगुणाचंच लक्षण आहे. आणखीन रजोगुणाचं वर्णन करताना समर्थ म्हणतात की विनोदाबद्दल अत्यंत हाव असणं, शृंगाराबद्दल अत्यंत आसक्ती असणं, दुसऱ्यांची टवाळी करणं, निंदा करणं, कर्मणूक आणि उपभोगांच्या या साधनांना सगळ्याला समर्थांनी रजोगुण म्हणलेलं आहे. द्रव्याची आत्यंतिक आसक्ती निर्माण झाली की काय होतं की नीच लोकांची संगती यामुळं अपरिहार्य असते. म्हणजे पैशापोटी शरीराचे चोचले पुरवले जातात. समर्थांनी या सगळ्याला रजोगुण म्हटले. नित्य नेम न करणं, दुसऱ्याची उणीधुणी काढणं, तस्कर विद्येचं प्रेम वाटणं म्हणजे रजोगुण आहे. समर्थ काय म्हणतात की देवकारणी लाजाळू, उदारा लागी कष्टाळू, प्रपंची जो स्नेहाळू तो रजोगुण. देवाचं नाव घेऊन परोपकारासाठी देह झिजवण्यात मानवाला लाज वाटते, पण स्वतःच्या पोटाची खळगी भरायला मात्र तो वाटेल ते पाप करायला प्रवृत्त होतो. प्रपंचात त्याची आसक्ती कधी संपतच नाही. पक्वान्नांचा त्याला अति हव्यास असतो. शृंगारिकते आवडे, भक्ती वैराग्य नावडे, कळा लाघवी पवाडे तो रजोगुण. थोडक्यात वासनांच्या आसक्तीनं मानवाला जन्ममरणाच्या फेऱ्यात पिळून काढणारा तो रजोगुण आहे असं समर्थ म्हणतात. म्हणजे शेळी जसं कुठलाही पाला दिसू दे, कुठलंही झाड तिच्या समोर येऊ दे, ते अगदी ओरबाडून टाकते, तसं रजोगुणी मनुष्य आपल्या इंद्रियांना बरे वाईट विषय सरसकट चारतो. रजोगुणी मानवाची विषय तृष्णा मनाच्या पुढे पुढे आशेची धाव घेते. कोणतंही शास्त्रविरुद्ध नीतीविरुद्ध आचरण करायला तो थोडासाही मागं पुढं बघत नाही. एक मध्ये गोष्ट वाचनात आली होती की म्हणजे रजोगुणाला कशानं नाहीसं करायचं तर तो सत्वगुण वाढवूनच नाहीसं करायचं. आंध्र प्रदेशामध्ये एक संत होते, त्यांचं नाव पोतन्ना असं होतं. म्हणजे कशासाठी प्रसिद्ध होते संत पोतन्ना तर त्यांनी
तेलुगू भाषेमध्ये भागवताचं भाषांतर केलं होतं आणि त्यामुळे त्यांना खूप प्रसिद्धी प्राप्त झाली होती. आणि त्यांच्या दर्शनाला आंध्रामध्ये वेगवेगळ्या गावांमधून खूप लोक दर्शनासाठी यायला लागले आणि त्यांच्या कीर्तीचा गंध सगळीकडे पसरला. मग खूपशा राजांना असं वाटायला लागलं की हा अलौकिक कवी आपल्या राजसभेमध्ये असावा. त्यांना वेगवेगळ्या राजांची निमंत्रणं यायला लागली. या हे जे कवी होते पोतन्ना, तर त्यांचा एक मेहुणा होता. तोही स्वतः कवी होता, तो मेहुणा त्यांचा. पण त्याच्या काव्याची म्हणजे शृंगारी ढब होती त्याच्या काव्याची. मग ते पोतन्नांनी भागवताचा अनुवाद केलाय याबद्दल ते श्रीनाथ जे होते ते थोडेसे नाराज असायचे. मग हे श्रीनाथ एका राजाच्या आश्रयाला होते. ह्या श्रीनाथ ज्या राजाच्या आश्रयाला होते त्या राजाने एकदा श्रीनाथांना सांगितलं की तुमचे मेहुणे पोतन्ना जे इतके सत्वगुणी आहेत आणि त्यांनी संस्कृतातलं भागवत आपल्या भाषेमध्ये आणलेलं आहे, तर ते भागवत त्यांनी मला अर्पण करावं. ही पोतन्नांनी ते तेलुगू भाषेतली ही भागवताची रचना मला अर्पण करावी अशी मला खूप इच्छा आहे माझी. म्हणजे हे माझ्या आश्रयाला असावं हे भागवत, आणि हे असं जर तुम्ही केलं तर मी तुम्हाला भरपूर धन देईन असं तो त्यांच्या मेहुण्यांना श्रीनाथांना म्हणाला. आणि हे ऐकलं आणि त्या श्रीनाथांना इतकी अभिलाषा निर्माण झाली की ते पोतन्नांच्या घरी आले आणि त्यांना म्हणाले की पोतन्ना आपल्या म्हणण्याला सहज मान्यता देतील असं त्यांना वाटत होतं, कारण राजाश्रय मिळणार आणि भरपूर धन मिळणार हे कोणाला नकोय असं त्यांना वाटलं. पण पोतन्ना मात्र सत्वगुणी होते. त्यांना असं वाटत होतं की भक्तीला राजाश्रय काही योग्य नाही, कारण राजाकडं त्या भागवताचा योग्य तो सन्मान केला जाईल असं त्यांना वाटत नव्हतं. आणि धनासाठी मी माझ्या सरस्वतीला विकून टाकायचं त्यांना खूप दुःख झालं. आणि ते डोळे मिटून बसले, देवापुढे बसले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले आणि त्यांनी प्रार्थना केली, अगदी मनोभावे देवीची प्रार्थना केली आणि काय म्हणाले, हे शारदे देवी, मला तुझ्या डोळ्यांमधून अश्रू येताना दिसतात आणि तुझं मुखकमल अगदी म्लान झालेलं दिसतंय. तुला कसलं दुःख झालंय? आणि पुढे काय म्हणतात ते, की हा माझा भागवत ग्रंथ जो आहे तो मी राजाला देऊन टाकीन असं वाटतंय का तुला, आणि त्यामुळे तू अत्यंत दुःखी झालेली आहेस का? तर ते काय म्हणतात पुढं, की मी असं मुळीच करणार नाही. माझी ही जी शारदा आहे ती कधीच मी राजाच्या गळ्यात घालणार नाही. म्हणजे ते काय श्रीनाथांना काय समजावतात, की तुझ्या शब्दांना बळी पडून मी मोठा अपराध करणार होतो. आणि त्यांनी तो जो राजकुंडाचा राजा होता त्याला विनम्रपणे आपला नकार कळवला. म्हणजे रजोगुणावरती सत्वगुणांनी कशी मात करता येते हे इथं सांगितलंय. आपण पुढचा श्लोक बघणार आहोत, 8वा. मी डॉक्टर स्वातींना विनंती करते की 8वा श्लोक आणि त्यावरच्या माऊलींच्या ओव्यांचं वाचन करावं. हा, करते. तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिस्तन्निबध्नाति भारत. व्यवहाराचे ही डोळे मंद जेणे पडळे, मोहरात्रीचे काळे मेहुडे जे अज्ञानाचे जियाले, तया एका लागले जेणे विश्व भुलले नाचत असे. अविवेक महामंत्र जे मौढ्य मद्याचे पात्र, हे असो मोहनास्त्र जीवांचे जे. पार्था ते गा तम रचुनी ऐसे वर्म, चौकुरी देहात्म मानिया ते.
हे एकची कीर शरीरी, माझो लागे चराचरी, आणि तेथ दुसरी गोठी नाही. सर्वेंद्रिया जाड्य, मना माझी मौढ्य, माल्ला ती दार्ढ्य आलस्याचे. अंगे अंग मोडामोडी, कार्य जाती अनावडी, नुसती परवडी जांभयांची. उघडियाची दिठी, देखणे नाही किरीटी, नाळबिताची उठी गो म्हणवनी. पडलिये धोंडी, नेणे कानी मुरडी, तयाची परी मुरकुंडी उकलू नेणे. पृथ्वी पाताळी जावो, का आकाशही वरी येवो, परी उठणे हा भावो, उपजो नेणे. उचितानुचित आघवे, झांसुरता नाठवे जीवे, जेथींचा तेथ लोळावे, ऐसी मेधा. उभवनी करतळे, पडिघाये कपोळे, पायाचे शिरियाळे मांडू लागे. आणि निद्रेविषयी सांगू, जीवी आथी लागू, झोपी जाता स्वर्गू वावो म्हणे. ब्रह्मायू होईजे, मग निजे लियाची असिजे, हे वाचुनी दुजे व्यसन नाही. वाटा जाता वोघे, कल्हा ताही डोळा लागे, अमृतही परी नेघे जरी नीड आली. देवीची आक्रोश बळे, व्यापारे कोणे एके वेळे, निगाळे तरी आंधळे रोषे जैसे. केढवा कैसे रहाटवे, कोणेसी काय बोलावे, हे ठाकते की नागवे हेही नेणे. वणवा मिया आघवा, पंखेची पुसोनी घेयावा, पतंगूया हवा घाली जेवी, तैसा वळघे साहसा, अकरणीच दिवसा, किंबहुना ऐसा प्रमाद रुचे. एवं निद्रालस्य प्रमादी, तम इही त्रिविधी, बांधे निरुपाधी चोखटाते. जैसा वन्ही काष्टी भरे, तै दिसे काष्ठाकारे, व्योम घटे आवरे ते घटाकाश. नाना सरोवर भरले, तै चंद्रत्व तेथे बिंबले, तैसे गुणाभासी बांधले आत्मत्व गमे. आता जसं आपण जसं बघितलं की रात्रंदिवस नवनवीन कर्म करण्यामध्ये रजोगुणी मनुष्य मग्न राहिला तर त्याचा मनुष्य जन्म निरर्थक जाईल आणि कर्माच्या आसक्तीमुळं न जाणं कोणत्या कोणत्या योनींमध्ये जन्म घ्यावा लागेल, म्हणजे कित्येक वेळा जन्मावं आणि मरावं लागेल. आणि काय होईल, मला संग्रह आणि सुखभोगासाठी नवनवीन कर्मांचा आरंभ करायचा नाही, तर काय आहे, प्राप्त परिस्थितीनुसार अनासक्त भावनेनं कर्तव्य कर्म करायचे. मग अशा रजोगुणामुळे कर्माचा संग मनुष्याला बंधनात टाकतो. म्हणजे सात्विक कर्म सुद्धा संग झाल्यानं बांधणारं होतं. जर संग झाला नसेल तर कर्म बंधनकारक होत नाही. म्हणून कर्मयोगानं मुक्ती प्राप्त होते. कारण कर्माचा आणि त्याचा फलांचा संग न धरल्यानंच काय होतो, कर्मयोग होत असतो. आता म्हणजे जर कर्मयोगी मनुष्य, म्हणजे आपण बघितलं की कर्म करायला प्रवृत्त करणारा जो आहे तो रजोगुण आहे. पण रजोगुणी जर कर्मातली आसक्तीचा त्याग करेल तर काय होईल, त्याला ते कर्म बंधक ठरणार नाही, बंधनकारक ठरणार नाही. पण जर तो त्या फलासक्तीच्या मागे लागेल तर काय होईल, त्यातून तमोगुणाची निर्मिती होईल. आणि या 8व्या श्लोकामध्ये या तमोगुणाचं वर्णन आलेलं आहे. काय म्हणलेलं आहे की हे अर्जुना, संपूर्ण देहधाऱ्यांना मोहित करणारा तमोगुण तू अज्ञानापासून उत्पन्न होणारा आहे असे समज. आणि तो तमोगुण काय करतो, प्रमाद, आळस आणि निद्राद्वारा देहाशी आपल्याला बांधतो. म्हणजे सत्वगुण आणि रजोगुण या दोघांपेक्षा तमोगुण अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे. त्यासाठी इथं तू हे पद आलेलं आहे. हा तमोगुण अज्ञानानं, मूर्खतेनं उत्पन्न होतो आणि संपूर्ण देहधाऱ्यांना मोहित करून टाकतो. म्हणजे काय की सत आणि असत, कर्तव्य अकर्तव्य याचं ज्ञानच, याचा विवेकच तो आपल्यामधून हरवून टाकतो. म्हणजे हा सांसारिक सुखभोग आणि
संग्रहातही प्रवृत्त होऊ देत नाही. म्हणजे काय, की जे काही प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये समाधान मानायचा जो समाधान मानण्याची जी वृत्ती आहे ती सुद्धा तो नाहीशी करून टाकतो. म्हणजे तो राजस सुखाचा लाभही होऊ देत नाही. मग सात्विक सुख तर लांबच राहिलं. म्हणजे वास्तविक काय होतं, की तमोगुणानं मोहित होण्याची गोष्ट केवळ मनुष्यासाठीच आहे. कारण दुसऱ्या ज्या योनी आहेत, मानवेतर जे काही प्राणी आहेत, ते ते नॅचरलीच काय आहेत, ते तमोगुणाने मोहितच आहेत. इथं म्हणजे जरी इथं असं सर्व देही नाम असं म्हणलेलं असलं ना, तरी सर्व देही नाम म्हणजे काय म्हणायचंय, की मनुष्य तर योनी असं इथं अपेक्षित नाहीये. इथं काय म्हणलेलं आहे, की ज्या माणसांच्या ठिकाणी सत असत, कर्तव्य अकर्तव्य याचा विवेक नसतो, ती माणसं असूनही 84 लक्ष योनीत असलेल्या प्राण्यांसारखीच आहेत. म्हणजे ती भलेही माणूस दिसत असतील, माणसं दिसत असतील, पण ते काय आहेत, ते प्राण्यांच्या समानच आहेत. म्हणजे अशा व्यक्ती काय आहेत, पशुपक्षी यांच्यासारखंच फक्त खाणं पिणं झोपणं या व्यवहारामध्येच मग्न आहेत. म्हणजे प्रमाद आलस्य निद्राभी तद्निबध्नाती भारत. हा तमोगुण कसा आहे, हा प्रमाद आळस आणि झोप याद्वारा सगळ्या देहधाऱ्यांना बांधतो. प्रमाद म्हणजे काय, की प्रमाद हा 2 प्रकारचा असतो. म्हणजे कसा, की प्रमाद एक म्हणजे असा, की करायला योग्य असं काम न करणं. म्हणजे ज्या कामानं आपलं आणि जगाचं आता किंवा पुढं हित होणार आहे, अशी कर्तव्य कर्म सुद्धा न करणं, हा एक प्रकारचा प्रमाद आहे. आणि करायला लायक नसलेली कामं, अर्थात ज्या कामांना आपलं आणि इतरांचं आता किंवा पुढं अहित होणार आहे, अशी कर्म करणं, असे 2 प्रकारचे प्रमाद आहेत. म्हणजे न करण्यालायक काम करणं किंवा जे कर्तव्य कर्म आहे ते न करणं, असे 2 प्रकारचे प्रमाद आहेत. आता न करण्यालायक असलेल्या कामांमध्ये कसं आहे, की व्यर्थ खर्च करणं, म्हणजे दारू, सिगरेट अशा गोष्टींमध्ये किंवा अनावश्यक खर्च करणं, हॉटेलिंग विनाकारण हॉटेलिंग करणं, नाटक सिनेमे पाहणं, खेळांमध्ये पैसे घालवणं, हे किंवा व्यर्थ क्रिया करणं, पत्ते जुगार खेळणं, विनाकारण पशुपक्ष्यांना दुःख देणं, त्रास देणं, स्वतःच्या स्वार्थासाठी झाडं उपटणं, या सगळ्या व्यर्थ क्रिया, या क्रिया आणि म्हणजे न करण्यालायक कामाचे 2 प्रकार कोणते, तर या पद्धतीनं. आणि इथं म्हणलेलं आहे, की आळस हा सुद्धा 2 प्रकारचा आहे. म्हणजे झोपून राहणं, रिकामं बसून राहणं, आवश्यक काम आहे ते सुद्धा न करणं किंवा नंतर करू असं पुढं ढकलत राहणं कामाला, हा अशा प्रकारचा एक आळस आहे. आणि झोपेपूर्वी अगदी शरीर जड होणं, वृत्ती जड होणं, म्हणजे शारीरिक दोषांमधून निर्माण झालेला आळस आहे. म्हणजे एक वृत्तीचा आळस आहे आणि दुसरा शारीरिक दोषांचा आळस आहे. म्हणजे या प्रकारचा आळस जो शरीर दोषांमुळे निर्माण झालेला आहे, तो कदाचित दोषी नसेल सुद्धा, पण हा आळस येतो आणि मनुष्य काही होतो, काम करत नाही. आणि प्रमाद आलस्य निद्रा, आता पुढे सांगितलंय आळस झाला, आता पुढे म्हणतात निद्रा. निद्रा सुद्धा 2 प्रकारची मानलेली आहे, की जी आवश्यक आहे झोप, जी शरीराच्या स्वास्थ्यासाठी नियमित रूपानं घेणं गरजेचं आहे. ज्यामुळे काय होईल, अशी झोप घेतल्यामुळे शरीर आपलं उल्हसित होईल, तरतरी येईल किंवा आपली वृत्ती निर्मळ होऊन जाईल. आपल्या बुद्धीला विश्राम मिळेल, शांती मिळेल. म्हणजे ही जी आवश्यक झोप आहे ती त्याज्य किंवा दोषी नाहीये. पण अशा झोपेला भगवंत काही दोषी मानत नाहीयेत. पण उलट याला आपल्या 6व्या श्लोकामध्ये भगवंतांनी युक्त स्वप्नावबोधस्य असं वर्णन केलेलं होतं या झोपेचं. पण अनावश्यक झोप जी आहे ना, म्हणजे जी झोप फक्त आता काही करायला नाहीच आहे म्हणून चला झोपून टाका, अशा वृत्तीनं घेतलेली झोप आहे, किंवा विनाकारण खूप वेळापर्यंत झोपून राहणं, रात्री जागरण करणं आणि
सकाळी खूप उशिरापर्यंत झोपून राहणं, अशाने काय होतं की शरीर जड जड होऊन बसतं. आणि अ, ही फक्त शरीरालाच जडता येते असं नाही, तर बुद्धी सुद्धा जड होते. आणि अ, वृत्ती पण आपल्या जड होतात. आपल्याला मागचं काही आठवत नाही. मग ही अशी अनावश्यक झोप जी आहे ना, ती त्याज्य आहे आणि दोषी आहे. मग या अनावश्यक निद्रेला भगवंतांनी त्याज्य म्हणलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे काय आहे की हा तमोगुण जो आहे तो प्रमाद, आळस आणि निद्रा याद्वारे मनुष्याला बंधनात टाकतो आणि त्याची काय करतो, तो सांसारिक आणि पारमार्थिक सुद्धा अधोगती करतो. तर सत्व, रज आणि तम हे 3 गुण मनुष्याला बांधतात. या तिघांनी बांधण्यामध्ये फरक काय आहे ते बघतोय आपण, की सत्वगुण आणि रजोगुण संघाने बांधतो. म्हणजे काय, की सत्वगुण सुख आणि ज्ञान यांच्या आसक्तीनं बांधतो. रजोगुण काय करतो, कर्माच्या आसक्तीनं बांधतो. म्हणून सत्वाला सुखसंगेनं, ज्ञानसंगेनं बंधनाती असं म्हणलेलं आहे. आणि रजोगुणाला म्हणलंय कर्मसंगानं बांधतो. पण तमोगुणाला मध्ये संघ हा शब्दच आलेला नाहीये. तमोगुण हा काय आहे, संघ सांगितलेलाच नाही या तमोगुणाच्या बाबतीत. त्याला म्हणलंय की तो मोहनात्मकच आहे. याला कोणाचा संघ करण्याची आवश्यकताच राहत नाही. कारण हा काय, हा स्वरूपतःच बांधणारा आहे. म्हणजे सत्वगुण, रजोगुण सुखासक्तीनं बांधतो. म्हणजे त्याच्यामधली असलेली आसक्ती बंधनकारक आहे. पण तमोगुण कसा आहे, तर हा तमोगुण जो आहे तो स्वरूपातच बांधणार आहे. म्हणजे जर सुखाची आसक्ती नसेल आणि ज्ञानाचा अभिमान जर आपण धरला नाही, तर सुख आणि ज्ञान बांधणारं होणार नाही, तर गुणातीत होणार आहे. ते आपल्याला गुणातीत करणार आहे. आणि कर्म, जसं रजोगुण आपल्याला कर्म प्रवृत्त करतो, पण त्या कर्मामध्ये जर आपण फलासक्तीचा त्याग केला तर ते कर्मच आपल्याला परमतत्वाची प्राप्ती करून देणारं ठरणार आहे. म्हणजे पण हे मात्र तमोगुणाच्या बाबतीत नाहीये. म्हणजे हे तिन्ही गुण हे जे आहेत ना, ते प्रकृतीचे कार्य आहेत आणि जीव स्वतः प्रकृती आणि त्याचं कार्य, म्हणजे म्हणजे काय सांगायचंय की हे गुण जे आहेत हे प्रकृतीचे आहेत आणि जीव जो आहे ना, या सगळ्यापासून रहित आहे. फक्त काय आहे की गुणांशी संबंध जोडल्यामुळेच तो स्वतः कसा आहे, तो निर्लिप्त आहे. तो या गुणांशी संबंधित नाहीच आहे, पण त्यांनी हा संबंध मानून घेतल्यामुळे तो बांधला गेलेला आहे. म्हणजे आपल्या वास्तविक स्वरूपाचं ध्येय निश्चित केल्यानंच काय होईल, आपण आपल्या गुणांच्या बंधनातून मुक्त होऊ शकू. म्हणजे कसं आहे की तमोगुणाची निर्मिती ही अविद्येतूनच आहे. म्हणजे जी गोष्ट करायला हवी ती न करणं आणि जी गोष्ट करू नये ती हमखास करणं, किंवा कार्यशीलतेचा अभाव, उद्यमहीनता. म्हणजे माऊलींनी तर तमोगुणाला काय म्हणलेलं आहे की मोहरूपी रात्रीचा काळा ढगच आहे हा, असं म्हणलेलं आहे. हा अधम तमोगुणाला नेहमी अज्ञानाबद्दल प्रेम वाटतं, अज्ञानाचा जिव्हाळा वाटतो. अविचार हाच याचा महामंत्र असतो. याचं आणखीन, तमोगुणाचा आणखीन गुण आहे की विस्मृती येते. आपल्या वर्तनामध्ये अनेक दोष निर्माण होतात. जसं महाभारतामध्ये द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग आहे ना, की म्हणजे किती आपल्याला ते वाचताना सुद्धा ते सगळं बीभत्स वर्णन वाचणं किंवा ऐकणं सुद्धा असं नको होतं, की काय द्रौपदीची परिस्थिती झाली होती. आणि तिथे एवढे सगळे रथी महारथी होते, तिचे प्रत्यक्ष 5 पती उपस्थित होते, भीम, द्रोणांसारखे आचार्य होते, पण तरी सुद्धा हे सगळेजण कोणत्या गुणांनी बद्ध होते की द्रौपदीला अशा परिस्थितीचा सामना करावा लागला. आणि या सगळ्यानंतर सुद्धा खरं तर
गांधारी जी तिथं होती ना, गांधारीनं धृतराष्ट्राला सावध करण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि ती काय म्हणाली धृतराष्ट्राला, की दुर्योधन जन्माला आल्याबरोबर या कुलांगाराला कसलाही न विचार करता मारून टाका. हा उपजल्याबरोबर कोल्ह्यासारखा ओरडला. कुरुकुळाच्या विनाशाला हा कारण आहे. त्यामुळं हे कुरुश्रेष्ठा, तुम्ही हे लक्षात ठेवा, की आपल्याला विदुरांनी हे स्पष्टपणे सांगितलेलं होतं, की याला ताबडतोब नष्ट करा. स्वतःच्या दोषामुळं तुम्ही अथांग गर्तेमध्ये गटांगळ्या खाऊ नका. अडाणी पोरकट माणसाप्रमाणे विचार करू नका. या सत्यानाशाला, कुरुकुळाच्या सत्यानाशाला तुम्ही कारण होऊ नका, असं तिनं सावध करण्याचा प्रयत्न केला होता. पण हा धृतराष्ट्र इतका तमोगुणाच्या अधीन झालेला होता. तो काय म्हणाला असेल तिला, की आपल्या कुळाचा विनाश होणारच आहे ना, तर होऊ देत. तो विनाश थांबवणं हा माझ्या सुद्धा आटोक्यातलं नाहीये. माझ्या पुत्रांच्या इच्छेप्रमाणे होऊ देत. म्हणजे ज्यावेळी दुर्योधन धृतराष्ट्राकडे आला आणि म्हणाला, की त्या पांडवांना तुम्ही द्यूत खेळण्यासाठी परत एकदा बोलवा. म्हणजे ज्यावेळी द्रौपदी हा सगळा प्रसंग होऊन गेलेला होता आणि पांडव वनवासाला गेलेले नव्हते. त्यावेळेचा हा प्रसंग आहे, की गांधारी धृतराष्ट्राला सावध करते, की आपण द्रौपदीवरती फार अन्याय केलेला आहे आणि तुम्ही जे आत्ता जो काही डावपेच करत आहात शकुनी आणि दुर्योधनाच्या सांगण्याप्रमाणे, त्यांना वनवासात पाठवण्याबद्दल तुम्हाला दुर्योधन सांगतोय आणि तो आपल्या पापाची निर्लज्जपणानं कबुली देतोय. याला तुम्ही बळी पडू नका, असं गांधारी त्याला सावध करण्याचा, धृतराष्ट्राला सावध करण्याचा प्रयत्न करते. पण आपण ऐकलंय, की पुत्रस्नेहे मोहितू, माऊली सुद्धा त्याचं असंच वर्णन करतात, की त्याच्यावर इतका तो अज्ञानाचा पडदा आलेला होता, की त्याला कोणीही दूर करू शकलं नाही. पण म्हणजे या प्रसंगामध्ये गांधारीनं असा सत्वगुण प्रगट केलेला आहे. धृतराष्ट्र हे अत्यंत तामसीपणाचं उदाहरण आहे आणि गांधारीनं मात्र आपल्या सत्वगुण जपलेला आहे. आता या तमोगुणाबद्दल माऊलींनी केलेलं वर्णन काय आहे आपण बघूया, की माऊली म्हणतायत, व्यवहाराची दृष्टी ज्या पडद्याने मंद होते, म्हणजे कसा आहे हा तमोगुणाचा पडदा, तर व्यवहाराची दृष्टीच यांना मंद होते आणि जो तमोगुण मोहरूपी रात्रीतील काळा ढग आहे, त्या तमोगुणाला केवळ अज्ञानाचा जिव्हाळा आहे. ज्या तमोगुणाच्या योगानं सर्व जीव भ्रमिष्ट होऊन वाटेल ते कर्म करतात. अविचार हाच या तमोगुणाचा महामंत्र आहे आणि तो तमोगुण मूर्खपणारूपी दारूचे भांडे आहे. हे राहू दे, जो तमोगुण जीवाला भूल पाडणारे अस्त्र आहे. अर्जुना, तो तमोगुण अशा प्रकारे युक्ती तयार करून देह हाच आत्मा आहे असे समजणाऱ्यांना जखडून बांधतो आणि चराचरात कोणत्याही शरीरामध्ये हा खरोखर एकच माजू लागला, की मग तिथं तमोगुणाशिवाय दुसरी गोष्टच नसते. सर्व इंद्रियांच्या ठिकाणी जाड्य येते, मनामध्ये मूर्खपणा उत्पन्न होतो व ती दोघे म्हणजे कोण, मन आणि इंद्रिय, आळसाच्या दृढपणाचा आश्रय घेतात. तो अंगाला आळोखे पिळोखे देतो आणि कोणतेही काम करण्याविषयी त्याला कंटाळा असतो व एका पाठीमागून एक अशा एकसारख्या नुसत्या जांभया देतो. अर्जुना, त्याचे डोळे जरी उघडे असले तरी त्याला दिसत नाही आणि कोणी हाक मारली तरी काय होतं, तो ओ म्हणून उठतो. जमिनीवर पडलेल्या धोंड्यास जसे एका बाजूहून दुसऱ्या बाजूला फिरणे माहीत नसते, त्याप्रमाणे तो मारलेली मुरकुंडी केव्हाही सोडित नाही. पृथ्वी पाताळात जाओ अथवा आकाश अंगावर पडो, परंतु उठावे हा विचार मनात येण्याचं याला माहीत नसतं. आळसामुळे सुस्त पडले असता योग्य काय अथवा अयोग्य काय हे सर्व तो अंतःकरणात आठवत नाही व जिथं पडला असेल तिथं लोळावं अशी त्याची बुद्धी असते.
तो दोन्ही तळहात वर करून गाल धरतो आणि दोन्ही गुडघ्यात डोके घालतो आणि निद्रेविषयी त्याच्या अंतःकरणात खूप आवड असते आणि झोप यायला लागली म्हणजे स्वर्गसुखही तुच्छ आहे असं तो म्हणतो. ब्रह्मदेवाचं आयुष्य मिळावं आणि मग निजूनच राहावं या वाचून दुसरा नादच नाही. सहज वाटेनं जात असता कलंडून जरी पडला तरी त्याचा डोळा लागतो आणि जर त्याला झोप आली तर तो अमृत सुद्धा घेत नाही. जसा एखादा आंधळा रागावून कामाला निघाला म्हणजे तो कोणीकडे जाईल आणि कोठे पडेल याचा नेमच नसतो, त्याप्रमाणे हा तमोगुणी पुरुष त्वेषाच्या आवेशात कोणत्या एखाद्या वेळी काम करण्यास निघाला असता काय करेल याचा नेम नाही. केव्हा कसे वागावे, कोणाशी काय बोलावे, अमुक एक गोष्ट साध्य आहे की असाध्य आहे हेही त्याला कळत नाही. अरे, ज्याप्रमाणे पतंग हा सर्व वणवा मी आपल्या पंखानेच पुसून घ्यावा या उत्कट इच्छेनं वणव्यात उडी घालतो, त्या पतंगाप्रमाणे हा तमोगुणी पुरुष एखाद्या धोक्याच्या कामाकडे वळतो व जे काम करू नये ते करण्याची त्याला प्रबळ इच्छा असते. फार काय सांगावे, याप्रमाणे त्यास भलतेच करणे आवडते. याप्रमाणे तमोगुण हा निद्रा, आळस आणि प्रमाद या 3 प्रकारांनी निरुपाधिक व शुद्ध अशा आत्म्याला मानतो. ज्याप्रमाणे अग्नीने लाकूड व्यापले असता अग्नी हा लाकडाचा दिसतो अथवा पोकळी ही घटात सापडली असता तिला घटाकाश म्हणतात, किंवा ज्यावेळी सरोवर पाण्याने भरलेलं असतं तेव्हा त्यात चंद्राचं बिंब प्रतिबिंबित होतं आणि त्यामुळे चंद्र सरोवरात बांधला गेल्यासारखा वाटतो. तसं हे आत्मतत्व गुणात भासल्यामुळे आत्मा हा गुणांनी बांधलेला आहे असं असं वाटतं. आता जीवाला बंधनात पाडण्यापूर्वी तिन्ही गुण त्याला काय करायला लावतात याचं वर्णन भगवंत पुढच्या श्लोकामध्ये करतात. म्हणजे सत्वम सुखे संजयती रजः कर्मणी भारत ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत. म्हणजे या तिन्ही गुणांमध्ये अडकण्यापूर्वी कशी काय स्थिती होती त्या जीवाची हे भगवंत आपल्याला पुढच्या श्लोकापासून सांगणार आहेत. आपण आज इथं थांबूया. मी आजची सेवा भगवंतांच्या चरणी अर्पण करते. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. छान झालं निरूपण सुचिता. मी आता डॉक्टर देशपांडे यांना विनंती करते की त्यांनी आरती म्हणावी. हॅलो हॅलो हा, येतोय आवाज. हा. जय भगवद्गीते, जय भगवद्गीते. हरिः कमल विहारिणी, हरिः कमल विहारिणी, सुंदर सुपुनीते. जय भगवद्गीते. कर्म सुमर्म प्रकाशिनी, कामासक्तिहरा, कामासक्तिहरा. तत्वज्ञान विकाशिनी, तत्वज्ञान विकाशिनी, विद्या ब्रह्म परा. जय भगवद्गीते. निश्चल भक्ति विधायिनी, निर्मल मलहारी, निर्मल मलहारी. शरण रहस्य प्रदायिनी, शरण रहस्य प्रदायिनी, सब विधि सुखकारी. जय भगवद्गीते. राग द्वेष विदारिणी, कारिणी मोद, कारिणी मोद सदा. भवभयहारिणी तारिणी, भवभयहारिणी तारिणी, परमानंद प्रदा. जय भगवद्गीते. आसुर भाव विनाशिनी, नाशिनी तमरजनी, नाशिनी तमरजनी. दैवी सद्गुणदायिनी,
दैवी सद्गुणदायिनी हरिरसिका सजनी. जय भगवद गीते समता त्याग सिखावनी हरिमुख की बानी. हरिमुख की बानी सकल शास्त्र की स्वामिनी. सकल शास्त्र की स्वामिनी श्रुतियों की रानी. जय भगवद गीते दया सुधा बरसावनी. मातु कृपा की जय. मातु कृपा की जय. हरिपद प्रेम दान कर. हरिपद प्रेम दान कर अपनों कर लीजय. जय भगवद गीते. जय भगवद गीते. जय भगवद गीते. हरिः कमल विहारिणि. हरिः कमल विहारिणि सुंदर सुपुनीते. जय भगवद गीते. जय भगवद गीते. जय भगवद गीते. छान. मी तर मापारी काकूंना विनंती करते की त्यांनी पसायदान म्हणावे. म्हणते हा. हा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिनी लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये. दृष्टा दृष्ट विजये होआवेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. पंढरीनाथ महाराज की जय.